दासबोधातील व्यवस्थापन कौशल्ये या मालिकेच्या 8व्या भागात आज आपण अशा एका संसाधनाबद्दल बोलणार आहोत जे एकदा निसटले की पुन्हा कधीच परत येत नाही. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, वेळ प्रसंगीन सावध व्हावे, प्रसंग पाहून ओळखावे. समर्थांच्या मते जगातील सर्व गोष्टी मिळवता येतात, पण गेलेली वेळ कोणालाही विकत घेता येत नाही. एक उत्तम मॅनेजर तोच असतो जो प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवतो. समर्थांनी दासबोधात स्पष्ट केले आहे की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो कामात दिरंगाई करतो, प्रोक्रास्टिनेशन, तो स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देतो. समर्थांनी अखंड सावधान राहण्याचे जे सूत्र दिले आहे तेच खरे तर टाइम मॅनेजमेंट आहे. प्रत्येक काम हे ठराविक वेळेतच पूर्ण झाले पाहिजे, कारण प्रसंग गेल्यावर उपाय करणे व्यर्थ असते. समर्थांनी स्वतःचे जीवन इतके शिस्तबद्ध ठेवले होते की त्यांच्या दिवसाचा प्रत्येक क्षण हा समाजप्रबोधन, लेखन किंवा व्यायामासाठी नियोजित होता. जो आपली वेळ व्यवस्थापित करू शकतो तो संपूर्ण जगाचे व्यवस्थापन करू शकतो. आजच्या वेगवान युगात ज्याला आपण एफिशियन्सी आणि डेडलाईन्स म्हणतो, त्याचे महत्त्व समर्थांनी शेकडो वर्षांपूर्वीच ओळखले होते. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचा अपव्यय थांबवा आणि कामाचे प्राधान्य प्रायोरिटायझेशन ठरवा. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण जे वेळेसोबत चालतात वेळ त्यांचा सन्मान करते. समर्थांचे हे अमूल्य व्यवस्थापन विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.